महाराष्ट्रामध्ये दक्षिणेप्रमाणे एक छत्री प्रादेशिक पक्ष का मोठे होऊ शकले नाही याचा भाग तिसरा. जसं भाग 2 मध्ये मी म्हणालो की शिवसेना ही मुंबईपुरती मर्यादित राहिली आणि शहरी भागांपुरती मर्यादित राहिली, त्याप्रमाणे महाराष्ट्राचं दुसऱ्या प्रकारचं राजकारण सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचं राजकारण हे खूप विकेंद्रित राहिलेलं आहे. म्हणजे एका ठिकाणी एका गोष्टीला चिटकून राहणारं आपल्या महाराष्ट्राचं राजकारण नाही आहे. आता एका मोठ्या नेत्याकडे पूर्ण सत्ता जाण्याऐवजी आपल्या महाराष्ट्रामध्ये सत्ता ही जिल्ह्यामध्ये विभागली गेलेली आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर काय, संपूर्ण महाराष्ट्राचा एक नेता होऊ शकलेला नाही आहे. म्हणजे पूर्ण एक तर तो एका विभागाचा नेता झाला पूर्ण, अन्यथा जिल्ह्यापुरतं मर्यादित राहिला. आता महत्त्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं राजकारण हे साखर कारखाने, सहकारी संस्था, शिक्षण संस्था आणि स्थानिक राजकारण यामुळे वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या नेत्यांमध्ये निर्माण झाले. आता दक्षिणेचा जर विचार केला तर दक्षिणेत अनेकदा काय झालेलं आहे, एक मोठा नेता संपूर्ण राज्यावर प्रभाव टाकतो. त्याचं मुख्य उदाहरण द्यायचं झालं तर MGR हे तामिळनाडूचे नेते होते. करुणानिधी असतील, अण्णादुराई असतील आणि नुकताच मुख्यमंत्री झालेला विजय याने संपूर्ण राज्यावर प्रभाव टाकला. पण महाराष्ट्रामध्ये सत्ता ही नेटवर्कमध्ये विभागली गेलेली आहे. म्हणजे जिल्ह्यामध्ये विभागामध्ये त्याचा प्रभाव निर्माण झालेला दिसतो. आता दुसरीकडे जर पाहायला गेलं तर तामिळनाडूमध्ये सिनेमा हा धर्मासारखा पाहिला जातो. म्हणजे तो त्यांचा धर्मच आहे की काय असं वाटतं. आता त्याच्यामध्ये अभिनेते मुख्यमंत्री झाल्याचे उदाहरणं भरपूर आहेत. MGR, जयललिता, करुणानिधी आणि आता सध्याचा जो आहे विजय, आणि विरोधी पक्षातला उदयनिधी स्टॅलिन जो आहे तो सुद्धा अभिनेता आहे. हे लोक फक्त त्यांच्यासाठी कलाकार नाही आहेत, तर त्यांच्यासाठी भावनिक नेते आहेत. पण महाराष्ट्रामध्ये सिनेमाचा सांस्कृतिक प्रभाव मोठा आहे. पण आपल्याकडे हिरो वर्सिझम जे म्हणतो आपण, हिरोला एका देवाप्रमाणे पाहणं हे आपल्या महाराष्ट्रात झालेलं नाही आहे. पण दक्षिणेमध्ये याचा प्रभाव भरपूर दिसतो. आता महाराष्ट्रातील लोकांना कलावंत आवडतात, कलाकारांना ते चांगल्या पद्धतीने बघतात, पण त्यांना थेट मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसवण्याची मानसिकता महाराष्ट्रामध्ये तर नाही आहे. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राची सामाजिक रचना. इथे अनेक स्तरांवर राजकारण चालतं. महत्त्वाचं म्हणजे जातीचं राजकारण. महाराष्ट्रामध्ये मराठा, OBC, दलित, ब्राह्मण, धनगर, मुस्लिम, माळी या प्रकारच्या अनेक प्रश्न आणि अनेक जातींवरचे सामाजिक प्रश्न घेऊन महाराष्ट्राचं राजकारण खेळवलं जातं. आणि म्हणूनच महाराष्ट्रात एक भावनिक नरेटिव्ह संपूर्ण राज्यावर वर्चस्व गाजवू शकलेलं नाही आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा इथे येतो. महाराष्ट्रामध्ये एक छत्री प्रादेशिक पक्ष समोर कधी आला नाही. तुम्हाला काय वाटतंय कमेंट्समध्ये नक्की सांगा. भाग 4 घेऊ.